भेटले तर विचारा का माणूस झिडपीत गेल्यानंतर काय झालं. म्हणजे सीओची आणि सगळ्या सभापतींची मीटिंग चालली होती. तेव्हा आम्ही त्या डायरेक्ट दरवाजाला दान का हात त्यांना आमची मीटिंग झाली. अहो म्हणलं मी पण तुमच्या मीटिंगचाच एक भाग म्हणून हा माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग विषय होता. म्हणजे हा बोगद्याचं भुयार मार्गाचं काम चालू झाल्यानंतर शहर आधीच बऱ्याच ठिकाणी मला बोलवलं. ज्या ठिकाणी गरज आहे ज्या ठिकाणी म्हणजे जिथून जिथून रेल्वे गेलेली का बाबा आमच्याकडे भुयारी मार्ग करायचा आहे, त्यासाठी आम्हाला थोडं सहकार्य केलं. असं बऱ्याच ठिकाणी बोलतात. म्हणजे मी स्वतः वर्षभर डबा घेऊन त्या ठिकाणी त्या अमृत योजनेला म्हणजे मुळा डॅम पासून तर विळत पार आपल्या विखे पाटील हॉस्पिटल पर्यंत मी त्या ठिकाणी ज्यावेळेस अमृतचं पाणी येणार त्यावेळेस जो आपण पाठपुरावा केला त्यातून आता प्रशासनाकडून मागून मागाशी जर सांगितलं ते पाण्यासाठी आपण धावपळ केली. त्यामुळे त्यांना म्हटलं आम्ही केलेल्या कामाचे तर आम्हाला कुठेतरी पावती द्या. आणि त्या ठिकाणी निकम साहेब असतील, काकडे साहेब असतील या अधिकाऱ्यांनी देखील मदत केली. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला पाणी वाढून दिलं. म्हणजे आता मीडिया समोर सांगायला नाही पाहिजे पण आज सांगतो. हे विषय फक्त 2-3 जणांना माहिती की त्यावेळेस मी असं बोललो होतो की आपण आईसाहेबांच्या दरबारात राहतो आणि आपण इथं काहीच करू शकत नाही. माझ्या अंगावर काटा आला. मी आईसाहेबांच्या दारात उभा राहून सांगितलं होतं ज्या दिवशी काहीतरी कर त्यावेळेस मी मंदिरात येईन. काही म्हटले नाही मग ते संग्राम जगताप, सुजय विखे. मी म्हणलं त्यांच्या काही घरी पाण्याची लाईन न्यायची नाही, लोकांना ती शहरासाठी न्यायची. बरेच लोक असे होते की कोरोना काळात घरात बसले होते पण त्यावेळेस मनोज कोतकर कुठे होते. त्यावेळेस त्या माऊलीला जी मदत केली ती कायम भेटली का सांगत असते. तुझ्यामुळे तुझे दाजी वाचले. ती साथ आल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासनाबरोबर भांडून म्हणजे एक महासभेत मी राडा घातला होता. नगरसेवक त्यानंतर सभापती एवढे मोठे पद तुम्ही भोगले किंवा त्या पदावरती काम केलं, जनतेसाठी काम केलं. तर हा चहा मार्गे मित्रपरिवार, नक्कीच मित्रपरिवाराचं किती मोठं योगदान आहे. माझ्या प्रत्येक गोष्टीत प्रत्येक मित्राचा वाटा आहे. तुमच्या मोबाईल मध्ये नंबर किती सेव्ह आहेत बरं. माझा पूर्ण डाटा फुल भरला. आता जर नाव टाकलं तरी पण सेव्ह होत नाही. यांचे बंधू आहेत ना अजित कोतकर यांचं लग्न जे आहे ते लग्न फक्त नगरपुरतं नाही राज्यात गाजलं. कारण 4 ते 5 हजार पोरं त्या लग्नात ते वराती समोर नाचायला होते. हे पहिल्यांदा घडलं नगरच्या इतिहासामध्ये. मी थोडे आकडा कमी सांगितलं. 5,000 मला जवळजवळ 8 ते 10 हजार ते तुम्हाला रील पण. अरे बापरे. तर एवढं मोठं तुम्ही भेटले का सगळ्यांना चहा पाजता. काय गंमत आहे चहाची. दिवसभरात किती चहा होतात तुमची आणि तुम्ही किती लोकांना चहा पाजता. नमस्कार, मी उद्धव. रणधुमाळी महानगरपालिकेची या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी आता आलोय प्रभाग क्रमांक 17 मध्ये. प्रभाग क्रमांक 17 मधील नगरसेवक ज्यांना महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती पद भूषवण्याचाही मान मिळाला असे मनोज कोतकर आपल्यासोबत आहेत. सुरुवात करताना आपण असं असतं की दादा मागच्या निवडणुकीला आपण दिलेले असतात काहीतरी आश्वासनं. मी हे काम करणार, मी ते काम करणार. वीज, पाणी, रस्ते ह्या झाल्या मूलभूत सुविधा. मला सगळ्यात सुरुवातीला विचारायचंय तुम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली असतीलच. तुम्ही तुमच्या कामावरती समाधानी आहात का. नक्कीच मी माझ्या काही कामावरती समाधानी आहे आणि काही कामावरती नाही. कारण की हा प्रभागच इतका मोठा आहे की शहरातील सगळ्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असणार हा प्रभाग आहे. यात मळेतळे जास्त आहेत, कॉलन्या जास्त आहेत. त्यामुळं आणि बरेचसे शेती भाग ह्या प्रभागामध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी लांब पल्ल्याचे रस्ते त्या ठिकाणी आपण जो म्हणतो लांब पल्ल्याचा रस्ता तर ते रस्ते जास्त आहेत. काही ठिकाणची
रस्ते आणखी शिल्लक आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात काम आपण या ठिकाणी केले. मी केडगावलाच नाही, नगर भागात कुठेही जरी गेलो तरी मनोज कोतकर म्हटलं की नगरसेवक, एक लोकप्रिय आणि आक्रमक चेहरा, एक लोकप्रतिनिधी. जर नगरसेवक या 5 शब्दांची व्याख्या करायची झाली, नगरसेवक म्हणजे काय, तर तुमच्या नजरेतून काय नगरसेवक म्हणजे? नगरसेवक म्हणजे तुम्ही नगरचा सेवक आहे आणि तुम्हाला ज्या नागरिकांनी निवडून दिलं त्यांच्या ज्या ज्या काही समस्या असतात त्या सोडवण्यासाठी आपण तत्पर राहिलं पाहिजे, त्यावेळेस माणूस नगरसेवक होतो. आणि माझं काय, मी जिल्हाभर संपर्क असल्याने मी फक्त वार्डापुरतं मर्यादित न राहता जिल्ह्यातून जे काही लोक येतील मग त्यांच्या वेगवेगळ्या ज्या काही समस्या असतील, हॉस्पिटल जे असतील, पोलीस स्टेशनचे असतील किंवा शिक्षण क्षेत्रातील असतील, त्या सोडवण्यासाठी कायम गेल्या 20-25 वर्षापासून करत आलो. त्यामुळं शहरातील लोक नाव घेत असतील. पण हे असं राणीमान तुमचं पांढरे कडक कपडे नगरसेवक झाल्यानंतर का आधीपासून? नाही, हे माझं पहिल्यापासून तर राहणीमान असायचे. ओके. ती माझी एक आवड आहे. मला काही दुसऱ्या गोष्टी काही आवडत नाही. मला काय अंगठ्या, चैनी त्या काही गोष्टीचा शौक नाही. फक्त असं की राणीमान असं राहणीमान. राजकारणात आहे म्हणून असं नाही, राजकारणात हे म्हणून नाही, पण मी शहरात असल्यानंतर व्हाईट कपडे वापरतो, बाहेर गावी गेल्यानंतर कलरचे शर्ट वापरतो. ओके. मनोज कोतकर MSCB जातात, ऑफिसचं तोडफोड करतात, याला प्रशासनात हाणमार कर, त्याला हे आक्रमकपणा आंदोलन करताना गरजेचं आहे का? काय करता तुम्ही असं? ज्या वेळेस समस्या सुटत नाहीत त्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडतात. ज्यावेळेस मी आता तुम्ही मुद्दा उपस्थित केला MSCB तोडफोडचा, तर त्यावेळेस माझ्या अगोदर अनेक युवक त्या ठिकाणी गेलेले होते आणि मला एक निरोप आला का मनोजला म्हणावं का तू MSCB ऑफिसला आहे. त्यावेळेस तिथं गेल्यानंतर जो नागरिकांचा जो रोष होता, अनेकांच्या घरी, कुणाच्या घरी पेशंट आहेत, कुणाच्या घरी लहान बाळ आहेत, आणि त्यावेळेस जर लाईट नसेल तर मला असं वाटतं की मी त्यावेळेची सिच्युएशन काय असते हे तुम्हाला मी सांगणं गरजेचं. बरोबर. पण त्यावेळेस ते सगळे त्या ठिकाणचे युवक पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं आता काहीतरी आपल्याला इथं ऍक्शन घ्यावं लागतं. त्यावेळेस त्यांना बाजूला करून मी ते सगळं अंगावर अंगावर घेतलं. कसं होतं, शेवटी बिचारे नागरिक जे उद्या त्यांना त्या ठिकाणी जर काही गोष्टी केल्या तर त्याचा त्रास व्हायला नको. जो काय त्रास व्हायचा तो आपल्याला होईल आणि ती घ्यायची माझी कायम तयारी असते. लोकांसाठीच आपण काम करतो. प्रभागात मला असं काहीतरी करायचंय, माझा प्रभाग असा असणार आहे हे तुम्ही स्वप्न पाहिलं होतं, बरोबर आहे? 20 वर्षांपेक्षा जास्त काळ झालाय की नगरसेवक नसताना पण समाजकारणात तुम्ही आहेत किंवा कॉलेजला असताना पासून तुम्ही नेतृत्व बघून दाखवलेले आहेत. तर अशी काही स्वप्नातली जी कामं होती तुमची की मला हे करायचंय, तर अशी 5-6 कामं सांगा बरं. 5-6 कामं म्हणजे आज इंदिरानगर भागात पाण्याची टाकीची आवश्यकता होती. बरं. मेहरबाबाच्या टेकडीला पाण्याची टाकीची आवश्यकता होती. त्याचप्रमाणे कांबळेमाळ्यात पाण्याची टाकीची आवश्यकता होती. मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी आपण सुरुवात केली आणि हळूहळू ह्या टाक्यासाठी पाठपुरावा चालू केला आणि आज त्या टाक्या त्या ठिकाणी आपण मंजूर पण करून घेतल्या. आणि त्यातले एका टाकीचं काम त्या ठिकाणी इंदिरानगर या ठिकाणी त्या टाकीचं काम देखील सुरू केलं. आता इथली टाकी झाल्यानंतर मेहरबाबाची टेकडीचं म्हणजे त्या ठिकाणी जर आता ज्यावेळेस दौंड रोडची टाकी झाली त्यामुळं दौंड रोडच्या परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटला, कारण की स्टोरेज त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि मग ते त्या ठिकाणी ती टाकी सुरू केली. मेहरबाबाच्या टेकडीला जी टाकी, एकदा ती टाकी उभा राहिल्यानंतर आमच्या गुंडमाळापासून तर लोंढेमाळ्यापर्यंत आणि इकडं दूधसागर आदर्शनगर पासून तर पुन्हा मेहरबाबापर्यंत हा जो केडगाव हद्दीतील जो परिसर आहे त्या ठिकाणी त्या पाण्याच्या टाकीचा प्रश्न गरजेचा होता आणि ती मंजूर करून आपण तो देखील त्या ठिकाणी मार्ग. केडगाव म्हणलं का पाणी प्रश्न, हे पाणी प्रश्न सोडवला तुम्ही, असं वाटतं की बाबा आता लोकांना म्हणजे दिवसाड म्हणा दररोज म्हणा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलाय का? नक्कीच. गेल्या 5 वर्षात अनेक वेळेस महानगरपालिकेत तुम्ही जसं सांगितलं का आक्रमक का होता, तर ज्या वेळेस समस्या सुटत नाही त्यावेळेस आक्रमक व्हावं लागतं. आता मी महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानेन का त्यांनी जवळजवळ 12 लाख लिटर पाणी त्या ठिकाणी आम्हाला वाढून दिलं. आणि ते जे सकाळी 8:30ला जो पंप चालू व्हायचा तो आता 8ला चालू व्हायला लागला, जो 9:30ला चालू व्हायचा तो 9ला चालू व्हायला लागला. तसेच दुपारच्या सत्रात म्हणजे जो 3:30ला जो व्हायचा तो 4ला, म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला जी गरज होती पाण्याची गरज त्या ठिकाणी प्रशासन, हे आता इलेक्शन आलं म्हणून नाही तर माझी स्वतःची
खूप दिवसाची तळमळ होती आणि ती पूर्ण झाली, त्याचं मला समाधान आहे. लोक असं असतं की 100% समाधान कधीच कोणाचं करता येत नाही. 100% म्हणजे लोक तुम्हाला काम म्हणायला येतील की नक्की. आमचं एक काम कर बाबा, पण काम केल्यानंतर थँक्यू म्हणणारे किंवा धन्यवाद म्हणणारे फार कमी लोक होतात, बरोबर. पण असे त्यांच्या मूलभूत कामं घेऊन येतातच लोक. पण असे काही वैयक्तिक कामं वगैरे घेऊन पण तुमच्याकडे येत असतील, काय प्रकार असतात कामांचे आणि ते तुमच्याकडून कसे सोडले जातात? काही गोष्टी मीडिया समोर सांगण्याजोग्या नाही. काही ठिकाणी घरगुती कामं असतात, काही ठिकाणी पोलीस स्टेशनची कामं असतात, काही ठिकाणी हॉस्पिटलची कामं असतात, काही ठिकाणी आर्थिक परिस्थिती नाही, त्यावेळेस ज्या काही त्यांच्या पुढे समस्या उभा राहिल्या त्या काही प्रश्न असतील. आणि हे सगळे सोडवण्यासाठी फक्त मीच नाही, माझा भाऊ असेल, माझा मित्र परिवार असेल, हे सगळेजण त्या ठिकाणी आमच्यासाठी काम करतात. आणि ज्या वेळेस जरी समजा सावेडी भागात काम असेल तर आमचे मित्र कुमार भाऊ असतील, जे कोणी मित्र असतील त्यांना फोन केला ना, कुमार भाऊ तेवढं ते करा, मी काय सांगायची गरज नाही, त्या ठिकाणी ते काम. म्हणजे एक उदाहरण एक मित्राचं सांगितलं. असं ज्या ज्या ठिकाणी अशा कामासंदर्भात अडचण येते, फक्त शहरातच नाही तर जिल्ह्याभर प्रत्येक तालुक्यात मोठा मित्र परिवार, त्यांच्या माध्यमातून आपण ते कामं सोडवत असतो. एवढी लोकप्रियता आहे, म्हणजे केडगावचा नेता म्हणलं तरी चालेल आता, की मनोज कोटकर म्हणजे केडगावचा नेता म्हणतात लोक सगळे. आता एवढी लोकप्रियता तुम्हाला मिळाली, आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला असं वाटतं की बाबा आता हा एक हाती माझा विजय होईल, किंवा काय घेऊन तुम्ही आता लोकांसमोर जाणार? 100%. आता हे म्हणजे सांगण्यापेक्षा हे तुम्हाला 16 तारखेला ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसतील. आज जे मी काम केलं, नक्कीच प्रत्येक भागातील लोक माझ्या परस्पर ते सांगतात, नाही मनोजने काम केलं, मनोज हा प्रत्येक ठिकाणी उभा राहतो, एक मत द्यायला आपल्याला काय अवघड, असं त्यांची प्रतिक्रिया येते. त्यामुळं मला इलेक्शन बाबतीत खूप हे नाही, फक्त माझं काम आज नागरिकांपर्यंत जाणं, नागरिकांना भेटणं. माझे कामं असं काही नाही का मी 5 वर्ष कधी फिरलो नाही आणि आता डायरेक्ट 7 वर्षानंतर नागरिकांच्या दारात जातो, असं नाही. मी कामांच्या माध्यमातून कायम लोकांच्या संपर्कात आहे, त्यांच्या अडीअडचणीच्या माध्यमातून कायम संपर्कात आहे. आता आपण जिथं उभे आहेत ना, तर या पाठीमागून दादा आपण आता इकडे जाऊ जरा. म्हणजे लहानपणी आपण एखादं स्वप्न बघितलेलं असतं, आपल्या आवडील सांगतात अरे हा प्रॉब्लेम आहे यार, हा रस्ता नाहीये किंवा हा बोगदा इथं गरजेचा आहे. लहानपणापासून जे प्रश्न आपण पाहतोय आणि ते प्रश्न आपल्या हातून सुटणं हे किती मोठं आहे, तर आपण जरा बघू आणि ते तुमच्या शब्दात आम्हाला ऐकायला आवडेल. नवरात्र उत्सवातच नाही तर संपूर्ण वर्षभर ज्या रेणुका मातेच्या चरणी लाखो भाविक लीन होतात, अशी केडगावची रेणुका माता. दादा आपलं भाग्य आहे की तुमच्या प्रभागात देवी इथे आहे. आता माझ्या या बाजूला देवस्थान आहे आणि इकडे आरणगाव गाव आहे, तर ह्या गावांना जोडणारा जो दुवा आहे तो आपल्या रेल्वे ट्रॅकच्या खालून जो बोगदा तुम्ही केलाय, हे तुम्ही स्वप्न पाहिलं होतं, तुम्हाला सांगितलं होतं. आता काय वाटतं बरं, हे सगळं काम आपल्या डोळ्यासमोर? नक्कीच गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी बोगदा करायचा याचं प्लॅनिंग त्या ठिकाणी आपण करत होतो, पण आपल्याला ट्रॅक सापडत नव्हता. आपण माननीय आमदार संग्राम भैया जगताप साहेबांना पत्रव्यवहार केला, त्यांनी देखील त्या ठिकाणी सांगितलं आपण त्यासाठी प्रयत्न करू. त्यानंतर योगायोगाने सुजयदादा खासदार झाले आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना आपण बऱ्याच वेळेस पत्रव्यवहार केला की दादा या ठिकाणी आम्हाला एक भुयारी मार्गाची आवश्यकता आहे. ते म्हटले करतो. त्यांनी पण बऱ्याच वेळेस पत्रव्यवहार वरती केले आणि एक दिवस ते FCI गोडाऊनला आले होते. ते आल्यानंतर मी त्यांना विनंती केली की दादा तुम्हाला माझ्याबरोबर बघायला रेल्वे पटरीवर यावं लागेल. त्यांना चल बाबा तू काय कुठं पण हे करतो. त्यावेळेस मी त्यांना घेऊन इथं आल्यानंतर इथली परिस्थिती दाखवली. म्हणजे मला प्रश्न विचारला, आरंगाव नाही, हे केडगावचाच भाग आहे. पलीकडे आरंगाव पलीकडे आरंगाव आहे, इकडे बोरडगाव आहे. पण हे जे केडगावचा जो भाग आहे हा कधी केडगावला जर यायचं म्हटलं तर ते येत नाही, किंवा असं लांबून. म्हणजे ते ज्या वेळेस फक्त तलाठी कार्यालयात काही काम असेल किंवा महानगरपालिकेत केडगावच्या ऑफिसला काही काम असेल किंवा वैयक्तिक काम असेल तर तिकडे नाही तर गावाचा आणि त्यांचा संपर्कच येत नव्हता. कारण त्याची अडचण अशी होती, इथून जर यायची म्हटलं याच्या पलीकडे आणखीन एक भुयारी मार्ग आहे, मग तो पाण्यासाठी
मग तिकडनं यायचं म्हणलं का तिथं जर पाणी असलं तर येता येत नव्हतं. मग त्यामुळं खूप दिवसाची तर डोक्यात होतं का हे करायचं. मग सुजय दादा आल्यानंतर त्यांनी पाहिलं, त्यांच्या लक्षात आलं का इथं गरज मार्ग गरजेचा झाला आहे. पाहिजे. आणि दादांनी लगेच त्या ठिकाणी मंजूर करून आणते काम कामातच. एकदम हे करून दिलं त्यांनी. आणि विशेष म्हणजे सुजय दादा त्या ठिकाणी याच्या महानगरपालिकेच्या आचारसंहिता लागण्याचे पहिले इथे येणार होते पाहणी करण्यासाठी. अचानक त्यांना दिल्लीला जावं लागलं, त्यामुळे ते आले नाही. तर याच्यामुळं हा जो आमचा 2 रोडचा जो परिसर आहे, इंद्रनगर असन, विद्यानगर असन, हनुमान नगर असन, समर्थ कॉलनी असन, इकडं शीतल हॉटेलचा मागचा भाग, तर हा भागातील लोकांना केडगावला येण्यासाठी ह्या भुयारी मार्गाचा मोठा उपयोग होणार आहे. त्याचप्रमाणे आमचे जे शास्त्रीनगर, मोहिनीनगर, दूधसागर, आदर्श हा सगळा भाग यांना जे जो केडगाव देवी रोडला जो ओढा आहे त्या ओढ्यापर्यंत जाऊस तर ते इकडनं डायरेक्ट कानेटी कंपनीपर्यंत येऊ शकते. आणि त्या ओढ्यापासून ब्रिज पर्यंत जाऊस तर ते डायरेक्ट कानेटिक चौकात जाते. म्हणजे खूप मोठा म्हणजे मार्ग, त्याचं अंतर पण कमी होणार. कमी झालं. म्हणजे त्यामुळं इंधन पण वाचणार, वेळ वाचणार, आणि सगळ्यात महत्वाचं जे नागरिकांना हे इथून जे नागरिक अनेक वेळेस म्हणजे लेटेस्ट किस्सा सांगतो तुम्हाला. एक मी पाहणी करायला इथं आलो होतो आणि एक गाई ती पुढं आली, तिच्या माग शेळ्या आल्या आणि ती त्या शेळ्या गाईच्या पुढं पळत गेल्या आणि ट्रेन आली. अरे म्हणजे मी लाईव्ह त्या ठिकाणी बघायला, जशी पिक्चर मध्ये दाखवते एकदम स्लो मोशन, त्या पद्धतीने मी पळत आलो. त्या ठिकाणी खडी उचलली, ती खडी फेकायची म्हणलं, शेळीने पलीकडे एक गेली आणि दुसऱ्याला डॅश बसली, ती पलीकडे गेली, पटरीच्या खाली पडली. मला वाटलं ती गेली. तोपर्यंत गाई त्या ठिकाणी गाई आली. मी पळत तुम्हाला सांगतो पटरीच्या जवळ आलो आणि मी विरुद्ध दिशेने ट्रेनच्या पळत होतो. म्हणजे त्याचा व्हिडिओ पण होता. पण ते कसं असतं, रेल्वे प्रशासनाने त्या ठिकाणी त्या जनावरांच्या मालकावरती गुन्हा दाखल केला असता, हे नाही केलं नाही. तर त्या ठिकाणी ती गाई माग हे केली. ती हाकलल्यानंतर तुम्हाला खोटं सांगत नाही, त्या ठिकाणी एक व्यक्ती मला गाय वासरू असतात, म्हणजे त्या व्यक्तीने लगेच इथले आमची गोपनीय मामा आहे त्यांना सांगितलं, बघा गाय वाचवली, काय बॉक्स गाय आणि वासरू त्या ठिकाणी. एक आपण म्हणतो की गोमातेची सेवा केली पाहिजे, ही पण एक मोठी सेवा झाली, एका प्राण वाचले. पण असे इथून पुढच्या काळात अनेकांचे म्हणजे माणसांचे वाचणार, जनावरांचे पण प्राण वाचणार आहेत. नक्कीच. हे काम उभं राहताना एक अभिमान वाटतोय. 100%. जसं अमृत योजनेसंदर्भात आपण परत जाऊ. या पाण्याचा प्रश्न सांगताना तुम्ही सांगितलं की पाण्याच्या टाक्या झाल्या, लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. पण अमृत योजना यायला बऱ्याच अडचणी होत्या. तो संघर्ष कसा होता आणि ते काम आता पूर्णतः आलेलं आहे? ज्यावेळेस नगरसेवक झालं त्यानंतर महानगरपालिकेत जे आक्रमकपणे जे काही मुद्दे असतील केळगावचे, ते त्या ठिकाणी मांडण्याचं काम केलं. आणि ते मांडल्यामुळं त्या ठिकाणी प्रशासनाने, पदाधिकाऱ्यांनी, या सगळ्यांनी त्या ठिकाणी विचार केला की जर मनोज खोतकर त्या ठिकाणी समन्वयक म्हणून जर यांची नियुक्ती केली, माझ्याबरोबर उद्धव कराळे असते, रवी मामा बारसकर असते, असे 4-5 नगरसेवकांची त्या ठिकाणी कमिटी तयार केली आणि त्या कमिटीचा लीडर मला बनवला आणि ते त्या ठिकाणी आम्ही ते काम चालू केलं. म्हणजे मी स्वतः वर्षभर डबा घेऊन त्या ठिकाणी त्या अमृत योजनेला, म्हणजे मुळा डॅम पासून तर विळत पार आपल्या विखे पाटील हॉस्पिटल पर्यंत मी त्या ठिकाणी काम केलं. त्यात एक दिवस सुजय दादांनी डॅम पासून सकाळी 6 वाजल्यापासून दौरा सुरू केला आणि विळतपर्यंत त्यांनी ते पाणी करत करत ज्या ज्या अडचणी आल्या त्या सोडवण्यासाठी तिथे स्वतः. त्याचप्रमाणे संग्राम भाई यांनी देखील विळत पासून तर वसंत टेकडीपर्यंत म्हणजे जो काही पट्टा आहे त्या ठिकाणी संग्राम भाई यांनी देखील पाहणी करून त्या ठिकाणी बऱ्याचशा समस्या सोडवल्या. त्यातली जर गोष्ट सांगायची म्हटलं
तर तुटपुंजा चेक महाप्रशासनाच्या वतीनं महानगरपालिकेच्या वतीनं ते शेतकऱ्यांना दिले हम्म. आणि रस्त्यापासून अनेक फूट लांब त्या ठिकाणी म्हणजे उभ्या पिकातून पाईपलाईन आहे. बरं. ते शेतकऱ्यांचे देखील मी महानगरपालिकेच्या तुमच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. बरोबर आहे. कारण त्यांनी जर दिलं नसतं परवानगी किंवा जागा आली शेतीतून तर ते झालंच नसतं. स्वतःच्या उभा म्हणजे ते शेतकरी राजा जो म्हणतो आपण नक्की तो शेतकरी राजा आहे. वा. आणि ते त्या ठिकाणी ते तुटपुंजी चेक त्या ठिकाणी आले. म्हणजे एक तर वेळ अशी आली होती का त्या ठिकाणी शेवटी प्रत्येकाला वाईट वाटणारच का त्यांच्या शेतातून जर उभ्या पिकातून जर लाईन जातंय. म्हणजे एका व्यक्तीने तर मला हे केलं होतं की आता ही तुम्ही लाईन नेत आहे पण मग आता ही लाईन न्यायची पण मग तुम्ही तुमच्या म्हणलं ते काय आमच्या घरी नाही न्यायची हे जे काय पाणी जाणार आहे शहरातील. मग त्या ठिकाणी एका व्यक्तीने मला अवाच्य भाषेत थोडस बोलला पण होतं. नंतर त्यांना सगळ्या गोष्टी कळल्यानंतर त्यांनी 4 दिवसांनी फोन करून परत माफी पण मागितली. पण अशा अनेक गोष्टी काही म्हटले नाही मग ते संग्राम जगताप, सुजय विखे, मी म्हणलं त्यांच्या काही घरी पाण्याची लाईन न्यायची नाही, जी पाण्याची लोकांना लाईन आहे ती शहरासाठी न्यायची. म्हणजे इथपर्यंतच्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस अमृतचं पाणी येणार त्यावेळेस जो आपण पाठपुरावा केला त्यातून आता प्रशासनाकडून मागून मागाशी जर सांगितलं ते पाण्यासाठी आपण धावपळ केली. त्यामुळे त्यांना म्हटलं आम्ही केलेल्या कामाचं तर आम्हाला कुठंतरी पावती द्या. आणि त्या ठिकाणी निकम साहेब असतील, काकडे साहेब असतील या अधिकाऱ्यांनी देखील मदत केली म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला पाणी वाढून दिलं. तुमचे रील बरेच तुमचे पूर्ण कार्यकर्ते फेसबुकवर टाकत असतात, स्टेटस ठेवत असतात पूर्ण. आता मग एक रील पाहिलं होतं मी त्या आरामगड रोडचं काहीतरी स्मशानभूमीचं काहीतरी मोठा प्रश्न होता. म्हणजे आयुष्यभर जीवन जगायला आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टींची पूर्तता लोकप्रतिनिधी म्हणून आपण मूलभूत गोष्टी तर देतोच, पण शेवट गोड व्हावा. आपण म्हणतो ना मृत्यूचाही सोहळा व्हावा, असं एक अमरधाम असावं अशी मागणी तुमच्याकडे लोकांनी केली होती. ते आता समाधानकारक काम झालंय का? काय सांगाल त्या संदर्भात? नक्कीच त्या बाबतीत सांगायचं म्हणजे आतापर्यंत आपल्याकडे मे मध्ये कधी पाऊस झाला नव्हता. यावेळेस खूप झाला आणि ह्या वेळेस मे महिन्यामध्ये इतका पाऊस झाला त्या ठिकाणी अमरधामची खूप वाताहत झाली. वारा खूप होता, पाणी खूप आलं आणि त्यामध्ये ओढ्याकाळची भिंत पडून गेली, जे शेड होतं ते पडून गेलं, पूर आला होता. हो. आणि त्या ठिकाणच्या त्या अगोदरच त्या ठिकाणच्या त्या जाळ्या ज्या होत्या त्या नादुरुस्त झाल्या. जे एकदमच ज्यावेळेस त्या सरण पेटवलं का त्या ठिकाणी मग ते जाळ्या नसल्यामुळं खालून लाकडं निघायची. त्या ठिकाणी तो ज्यावेळेस हे झालं त्यावेळेस आपण त्या ठिकाणी मान्य आयुक्त साहेबांच्या ही गोष्ट फोनवर सांगितली. तेव्हाच ते नव्हते तर उपायुक्त मुंडे साहेब आलते, त्यांना ते सगळं दाखवलं. ही सगळी गोष्ट माननीय आमदार संग्राम यांच्या कानावरती घातली की अमरधामची बेकार परिस्थिती झाली, तिथं आपल्याला काहीतरी काम करावं. त्यास मुंडे साहेबांनी पाणी केले. आता ते उपायुक्त असल्यामुळे ते म्हणले ठीक आहे करतो पाहतो. आयुक्तांना मिळलं नाही साहेब, आता इथं तुम्हाला काहीतरी ऍक्शन घ्यावं लागेल तात्काळ. कारण म्हणलं लोकांना शेवट इथं करायचं, तिथं जर अडचण येत असत्या त्यावेळेस त्यांनी देखील आयुक्त साहेबांशी फोनवर संपर्क केला. आयुक्त साहेब देखील ठीक आहे काय असं हे करायचं चालू करून घ्या. त्यानंतर आयुक्त साहेबांनी पण सकाळी त्या ठिकाणी व्हिजिट केली. त्यांनी पण ते सगळं पाहिलं आणि ते कामाला सुरुवात झाली. आणि आज जर अमरधाम पाहिलं तर त्या ठिकाणी ज्या पहिल्या स्थितीत होतं त्या स्थितीत परत उभा राहिले. त्याबद्दल मी केडगावकरांची वतीनं प्रशासनाचे आमदार साहेबांचे आभार मानतो. आपण आपली रेणुका माता आहे, रेणुका मातेच्या दरबारामध्ये अनेक भाविक येतात. तर असं असतं ना की एखादं देवस्थान आहे, त्या देवस्थानाचा विकास झाला पाहिजे, तिथली स्वच्छता, तिथला सगळा मेंटेनन्स, पुजारी, या सगळ्या गोष्टी किंवा तिथं यायला जे आता रस्ते आता एकदम चांगले झालेत या काळात. तर अजून या देवस्थानासंदर्भात तुम्ही काय केलंय, अजून तुम्हाला काय करायचं? आता देवस्थान संदर्भात सांगायचं म्हणजे त्या ठिकाणी आपण माननीय सुजयदादा विखे पाटलांच्या माध्यमातून देवस्थानला ठिकाणी त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड बांधून दिलं. सुंदर असं वॉल कंपाऊंड त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला बांधून दिलं.
म्हणजे आता मीडिया समोर सांगायला नाही पाहिजे, पण आज सांगतो. हे विषय फक्त 2-3 जणांना माहिती, की त्यावेळेस मी असं बोललो होतो की आपण आईसाहेबांच्या दरबारात राहतो आणि आपण इथं काहीच करू शकत नाही. मी माझ्या अंगावरती काटा, मी आईसाहेबांच्या दारात उभा राहून सांगितलं होतं का ज्या दिवशी इथं काहीतरी कर त्यावेळेस मी मंदिरात येईन. मग गुरव कंपनी मला खूप वेळेस म्हणायची तुम्ही आत या, होऊन जाईल, तुम्ही हे करा. मी सांगत नाही, मी शब्द टाकलाय, तिला काळजी असेल ती करून घे. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, मी एकदाच फक्त सुजय दादांना सांगितलं का दादा आम्हाला निधीची, आणि म्हणजे असं डोक्यात पण नव्हतं आलं का या ठिकाणी हे होईल. आणि तुम्हाला सांगतो म्हणजे आम्हाला पण माहित नव्हतं, मागणी केल्यानंतर काही तर हे होईल. तिकडून त्यांच्या पीएचा फोन आला, ते निधी टाकलाय. वा. आणि हे म्हणजे नवरात्रात ज्यावेळेस आपल्या म्हणजे आमच्या देवस्थानचे तिथे ज्यावेळेस सप्ताह असतो, ते सप्त्यात मी कमीत कमी 4 ते 5 वेळेस दादांचं नाव पुकारलं. सुजय दादांच्या मध्ये दादा म्हणला रे बस बस बस. मी म्हणलं दादा याच्या मागचं कारण वेगळं, आणि आज ते तुमच्या समोर तुमच्यामुळे झालंय तर ते आभार मानलेच पाहिजे ते. आणि आज तुमच्या समोर ते मांडले, हे सांगितलं नाही तुम्ही आतापर्यंत पुढे सांगितलं. त्या ठिकाणी ते वॉल कंपाऊंड त्या ठिकाणी करून घेतलं. आता आपण जवळजवळ संग्राम भाईंच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना आपण निधीची पण मागणी केलेली आहे. त्या ठिकाणी जवळजवळ 20 कोटी रुपयाचं बजेट त्या ठिकाणी आपल्याला आवश्यकता आहे, आणि त्याची लढाई आता चालू आहे. त्याचप्रमाणे जो वेशीकडून जो देवीकडे जो रस्ता आहे तो हायवेकडून तो आपण त्या ठिकाणी पुढच्या काळात तो काँक्रिटीकरण करणार. त्यासाठी आपला पाठपुरावा देखील सुरू आहे. आणि आमदार साहेबांच्या दादा आपण पाण्यावर बोललो, लाईटवर बोललो, लोकांना वीज आहे पुरेशी, शुद्ध पिण्याचं पाणी पुरवठा होतोय. आता आपल्याला बोलायचंय शिक्षण आणि आरोग्य, बरोबर. लोकप्रतिनिधींनी काय दिलं पाहिजे लोकांना, तर हे दिलं पाहिजे, बरोबर. महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था जर बघितली तर बऱ्याच शाळा बंद पडलेल्या आहेत. मग गोरगरिबांच्या लेकरांनी शिकायचं कुठं? तर या शाळांच्या संदर्भात तुम्हाला भविष्यात काही करायचं आहे का? नंतर आपण आरोग्यावर बोलू, शिक्षणावर आता बोलू. नक्कीच तुम्ही जो शाळेविषयी शिक्षणाविषयी जो प्रश्न विचारला, तर त्यात विषय असा आहे की आमच्याकडं जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, आणि त्या शाळा जिल्हा परिषदच्या आहे, आणि ज्या जागेमध्ये बांधली ती जागा महानगरपालिकेची. बर. मी त्या ठिकाणी तो पाठपुरावा सुरू केला. बर. आणि तो पाठपुरावा सुरू केल्यानंतर तुम्हाला सांगतो की महासभेत जर प्रश्न मांडला की त्या शाळे संदर्भात काहीतरी करा, तर त्यावेळेस महानगरपालिका सांगायची ती शाळा झेडपीची. आणि आपण झेडपीकडे गेलो तर त्यावेळेस झेडपी सांगायची की ती जागा महानगरपालिकेची असल्याने आम्हाला काय करते. त्या ठिकाणी आपण शिवसाहेब असतील, आयुक्त साहेब असतील, अनेक वेळा त्यांच्याबरोबर या संदर्भात चर्चा केली की आम्हाला एक तर ती शाळा झेडपीकडे वर्ग करून द्या, नाही ती जागा झेडपीकडे वर्ग करून द्या, नाही ती शाळा महानगरपालिकेकडे वर्ग करून द्या. तर त्यावेळेस कुठूनच काय असं हे होत नाही. म्हणजे आमचे एक सहकारी मित्र आहेत पत्रकार लहू दळवी, त्यांना जर कधी विचारलं तुम्ही भेटले तर विचारा का म्हणून झेडपीत गेल्यानंतर काय झालं. म्हणजे सीओची आणि सगळ्या सभापतींची मिटिंग चालली होती, आणि आमच्या इंदिरानगर शाळेची परिस्थिती अशी झालेली का जवळजवळ कमीत कमी इतक्या मोठ्या भिंती असे चिरलेले. बापरे. इमारत बांधण्याची पण गरज आहे. म्हणजे बांधण्याची म्हणजे ती कधी पण सांगता शकत. बापरे. त्यावेळेस आम्ही त्या डायरेक्ट दरवाजाला दानका आत त्यांना आमची मिटिंग झाली. अहो म्हणलं मी पण तुमच्या मिटिंगचाच एक भाग म्हणून सामान्य नागरिक म्हणून आलोय, लोकांचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी त्यांना तो विषय सांगितला. त्यांना काही अडचण नाही, आपण यावरती करून काहीतरी निर्णय घेऊ. पण आता काय त्याच्यावर काही निर्णय नाही झाला. अरे बापरे. त्यात आमची शाळा सुरू आहे का? पण शाळा सुरू आहे, विद्यार्थी आहेत, विद्यार्थी आहे, शाळा सुरू आहे, तिथे 2 शिक्षक आहेत. फक्त इंदिरानगरची शाळा नाही, तुम्हाला सांगतो मोहिनीनगरची शाळेला ती काही ठिकाणी अडचण आहे. त्या ठिकाणी आमची कांबळेमाळ्यातली शाळा असेल किंवा लोंढेमाळ्यातली शाळा असेल, तर ह्या शाळा स्थानिक शेतकऱ्यांच्या जागेत आहेत.
अच्छा. आज ते बिचारे त्या ठिकाणी कुठं काही त्यांना त्रास देत नाहीत, ते त्यांना सहकार्यच करतात काय. बरोबर. पण ती जागा स्वतःची नसल्यामुळे झेडपी तिथं काहीच करत म्हणजे त्यांना निधी देत नाही. म्हणजे वर्ग खोल्या बांधण्यासाठी असेल किंवा त्या ठिकाणी जे पहिल्या जुन्या खोल्या आहेत त्यात ते राळा करण्यासाठी असेल त्या ठिकाणी निधी देत नाही. आपण हा विषय सगळा संग्राम भाई यांच्या कानावरती घातला. त्या ठिकाणी ते शाळेचे फोटो दाखवले आणि त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला इंदिरानगरला शाळा बांधून देण्याचा निर्णय घेतला. त्याचं भूमिपूजन पण झालं आणि ते काम पण चालू आहे. आता जर तुम्ही कधी इंदिरानगरला 2 रोडला जर गेले तर त्या ठिकाणी ते तुम्हाला शाळेचं काम चालू तिथं दिसतं. शाळा डिजिटल झाल्या पाहिजेत, हे गोरगरीब विद्यार्थी पुढे आले पाहिजे, त्यासाठी तुमचे प्रयत्न हे खरंच चांगले आहेत. इथून पुढच्या काळामध्ये खरंच तुम्ही याच्यावर काम केलं पाहिजे दादा, हे आम्हाला असं वाटतं. नक्कीच. आता एक मुद्दा सांगायचं म्हणजे आमच्या जवळ निमगाव वाघा म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी राजेंद्र शिंदे सर आहेत. हो, ती शाळा म्हणजे इतकी सुंदर शाळा बांधली म्हणजे बघितली त्यांचे मी म्हणतो जिल्ह्याच्या वतीने आभार मानावं तेवढे कमी की आज कोणतीही व्यक्ती त्या ठिकाणी CSR फंडातून असू द्या, स्वतःच्या पैशातून असू द्या किंवा वर्गणीतून असू द्या करायसाठी लवकर पुढे येत नाही. त्या ठिकाणी त्या व्यक्तीने त्या ठिकाणी इतकी सुंदर शाळा बांधली, शिवाजी जिल्हा परिषदेची जिल्हा परिषदची शाळा, आणि तुम्हाला सांगतो इंग्लिश मिडियमला सुद्धा मागं टाकली, आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा झाली 100% त्या ठिकाणी. तर त्या धर्तीवरती आपल्या भागामध्ये आणखीन काय करता येते यासाठी. आता काय होतंय, आता प्रत्येकालाच वाटतं का माझा मुलगा इंग्लिश मिडियमला गेला पाहिजे, पण आता इंग्लिश मिडियमची परिस्थिती सांगतो, ज्याची परिस्थिती नाहीये बाबा फी भरण्याची परिस्थिती असून पण असे पण काही विद्यार्थी आहेत का घरी कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी, पण ते इंग्लिश मिडियमला त्यांचं डोकं चाललं. मग ते 1ली पासून 3री पर्यंत, 4थी पर्यंत, 5वी पर्यंत ते इंग्लिश मिडियमला शिकले, नंतर परत मराठी आणि परत ते मराठी सेमीला म्हणा किंवा मराठी माध्यमातून आज शिक्षण घेते. म्हणजे ते कुठंतरी हा जे दरी आहे ती कमी व्हायची करायची असेल तर आपल्याला झेडपीच्या महानगरपालिकेच्या शाळा त्या ठिकाणी सुधारवणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून शिक्षण जर दिलं तर नक्कीच आपली मुलं, आता आपण पाहतो ऐकतो की आमका कलेक्टर झाला, तमका तहसीलदार झाला, IPS झाला, म्हणजे हे जर मुलं पाहिले तर मला असं वाटतं जवळजवळ 70-80% मुलं हे झेडपीच्या शाळेतून त्या ठिकाणी गेलेली. बरोबर. जर आपणच आपल्या शाळा या त्या ठिकाणी जर सुधारल्या तर आपल्याला नक्कीच आपल्या भागातील मुलं. नाही, मला तुम्हाला प्रश्न विचारला त्यासाठीच मी की तुम्हाला त्या संदर्भात तळमळ आहे म्हणून. म्हणजे हा प्रश्न काय मी सगळ्याच लोकांना विचारणार असं नाहीये, पण शिक्षण हे प्राथमिक शिक्षण ही तळमळ तुम्हाला आहे म्हणून विचारलं की तुम्ही पुढच्या काळात नक्की तुम्ही चांगलं काम त्याच्यावरती करावं अशी आमची इच्छा आहे. सर, मी एक शेतकरी कुटुंबातून पुढे आलेलो आहे. मला शिक्षण क्षेत्राचं जर विचारलं तुम्ही तर मी माझं शिक्षण क्षेत्र म्हणजे मला जर जी इथपर्यंत आणण्याचा वाटा जर कोणाचा असेल तर तो शिक्षण क्षेत्राचा आहे. बरोबर. आणि मी न्यू आर्ट्स कॉलेजला असेल, टाकळीला असेल, मी ज्या मुलांना म्हणजे आता समजा आपलं न्यू आर्ट्स कॉलेज आहे किंवा शहरातले सगळेच कॉलेज असते त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं म्हणलं ना, ज्यावेळेस मी कॉलेजला असताना तालुक्यातून जिल्ह्यातून त्या ठिकाणी जे मुलं यायची त्यांना सहकार्य करायचं आणि त्यांचे ॲडमिशन करून द्यायचं किंवा अडचणी येत्या. आता तुम्ही पण त्या ठिकाणी होते, तर हे सगळं त्यांना सहकार्य करत आलं. त्याच्यामुळं मला शिक्षण क्षेत्राची जाणीव आहे. आणि आपण एक शेतकरी कुटुंबातून आलोय, आपण काहीतरी करायचंय. नक्कीच राजकारणात आता तुम्ही अनेक युवकांना पाहता, पण राजकारणात आल्यानंतर लोकांना वाटत असं की यातले मोठं काहीतरी गावरान भाषेत सांगायचं म्हणजे गावाड, पण काही तसं नाहीये. ही एक मला आवड आहे. मी माझ्या व्यवसायाबरोबर याला समाजसेवा करतो आणि याच्यातून मला आनंद मिळतो. म्हणजे मी फक्त लोकांचे फक्त सामाजिकच काम करतो असं काही नाही. तर त्याच्याबरोबर ज्या ज्या ठिकाणी त्यांना कुठं अडचणी असतात त्या सगळ्या सोडवण्यासाठी मी कायम प्रयत्न करतो. आणि मी लई दिवस राजकारणात राहणार नाही हे पण तुम्हाला या माध्यमातून सांगतो. जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं एकच तत्व आहे, जे आपण क्षेत्रात राहायचं राजा म्हणून राहायचं आणि चांगलं काम करायचं. क्या बात. आणि त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. म्हणजे
हा माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग विषय होता. म्हणजे हा बोगद्याचं भुयार मार्गाचं काम चालू झाल्यानंतर शहर हद्दीत बऱ्याच ठिकाणी मला बोलवलं. हा ज्या ठिकाणी गरज आहे, ज्या ठिकाणी म्हणजे जिथून जिथून रेल्वे गेलेली का बाबा आमच्याकडं भुयारी मार्ग करायचा आहे, त्यासाठी आम्हाला थोडं सहकार्य केलं. असं बऱ्याच ठिकाणी बोल झालेलं आहे. म्हणजे नगरसेवक 5 वर्ष आणि त्यानंतर आलेलं प्रशासकाच्या कामावरती तुम्ही समाधानी आहात का, त्यावरती मला बोलायचंच आहे. पण मध्ये एक खूप मोठा गॅप पडला आणि तो गॅप म्हणजे अख्ख्या जगावरती संकट आलं होतं, कोरोना नावाचं. तर हे कोरोना नावाचं जे संकट आपल्यावरती आलं होतं, त्या संकटात म्हणजे तुम्ही आम्हीच नाही, सगळेच त्याच्यात भरडले गेले. तर आता मी आलोय आरोग्याच्या प्रश्नावरती. तुमच्या प्रभागात आरोग्याची काय कामं केली आहेत, किंवा हा जो कोरोनाचा काळ होता, बऱ्याचदा असं झालंय, तुम्ही जसं म्हणले की बाबा निवडणूक आली की मग बाहेर यायचं, आता इलेक्शन आलं की काहीतरी कामं करायचे. पण बरेच लोक असे होते की कोरोना काळात घरात बसले होते, पण त्यावेळेस मनोज कोत्तर कुठे होते? आता तुम्हाला आरोग्याचा प्रश्न विचारला तर आरोग्या संदर्भात सांगायचं म्हणजे मी महानगरपालिकेत अनेक वेळेस या विषयावर आवाज उठवला. ज्या वेळेस जी काय साथ येईल ती साथ आल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासनाबरोबर भांडून म्हणजे एकदा तर महासभेत मी राडा घातला होता. बर. त्यावेळेस देखील त्या ठिकाणी मग जी काही थांबलेली प्रक्रिया होती ती सुरू झाली होती. तुम्ही जो कोरोनाचा प्रश्न विचारला तर कोरोनाच्या काळात काही भागामध्ये आपण धान्य धान्य कारण त्यावेळेस हाताला काम नव्हतं, अनेकांकडे बाहेर पडतात येत नव्हतं, अनेकांकडे पैसे होते, जाऊ शकत नव्हतं किंवा अनेक अडचणी होत्या. त्या ठिकाणी एकत्र करून त्यांच्या माध्यमातून गहू तांदूळाचं वाटप काही ठिकाणी वाटप करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे महानगरपालिकेने बघा त्या अग्निशामकच्या गाडीमधून सुरुवातीला जेव्हा कोरोना चालू झाला त्यावेळेस मग आता ते काय माहीतच नव्हतं काय करायचे काय नाही करायचं. त्यावेळेस प्रशासनाला कोणीतरी सांगितलं का तुम्ही अशी फवारणी करा, मग त्यावेळेस अग्निशामकच्या गाड्यांमधून फवारणी चालू केली. म्हणजे अक्षरशः मी त्या ठिकाणी अग्निशामक विभागात जाऊन थांबायचो, गाडी तिथून स्वतः हे करायचं आणि ती आणून वाडमध्ये प्रभागात सगळीकडे फिरून त्या ठिकाणी ते अग्निशामकचे लोक असतील किंवा हे तर त्या गाडीतून आपण जी काय औषध फवारणी होती त्या ठिकाणी आपण ती करायची प्रयत्न केला. त्याचप्रमाणे ज्यांना कोणाला बेड मिळत नसेल त्यांना बेड मिळवून देण्यासाठी असेल, कोणाला इंजेक्शन असेल हे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. आणि याच्याही पुढची गोष्ट सांगायची म्हणजे ज्यावेळेस दुसऱ्या हॉस्पिटलला ज्यावेळेस जे ऑक्सिजन ज्यावेळेस कमी पडायचं त्यावेळेस ज्या डॉक्टर लोक फोन करायचे का ते तेवढी गाडी पाठवली भरायला, तिथं काहीतरी कॉन्टॅक्ट करा. त्याच्या जिल्ह्यातला संपर्क असल्या कारणाने त्या ठिकाणी आपण कॉन्टॅक्ट करायचो आणि आपली गाडी भरायला पुढं. म्हणजे काही जणांना मी म्हणजे जी आपली सिलेंडर जी टाकी असते तर ते फक्त ऑक्सिजन कमी हॉस्पिटलला तिथं गरज आहे तर दुसऱ्या डॉक्टरांना विनंती करून त्यांच्याकडून सिलेंडर टाके त्या ठिकाणी त्यांना दिले, त्या घेतल्या आणि ते त्यांना दिले. म्हणजे जी गरज आहे ती कोरोनाच्या काळात ज्या काही बेडची असेल. असा एखादा प्रसंग सांगा ना आम्हाला की तो काय तुमच्या आठवणीत राहिलाय? अशा अनेक प्रसंग आहेत. त्यातला एक प्रसंग म्हणजे एक माऊली आली तिने सांगितलं की आमच्या यांना बेड मिळत नाही, मला काही कुणी नातेवाईक नाही तर मला सहकार्य करा. त्यावेळेस म्हणजे ती आल्यानंतर लोक तुम्हाला तर सांगायची गरज नाही, 5-5, 10-10 फुटावून बोलायचे, लांबून बोलायचे. माझ्यावर संकट आहे आणि आता यात तुम्ही सहकार्य करा. त्यावेळेसच आमची आजी पॉझिटिव्ह आली होती आणि आजी पॉझिटिव्ह आल्यानंतर आमचं पूर्ण घर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आलं. त्यात आमच्या आईची ज्यावेळेस अँटीजन केली, स्वॅब दिला, स्वॅब नंतर अँटीजन केली, स्वॅबमध्ये
स्वॅबचा रिपोर्ट काहीतरी मला असं वाटतं 7 दिवसांनी काहीतरी यायचं आणि अँटीजन लगेच गरजेत. आमची आई अँटीजन मध्ये निगेटिव्ह आली आणि 7 दिवसांनी रिपोर्ट आला त्यात पॉझिटिव्ह आली. तर त्या तोपर्यंत आई आमची रिकवर झाली होती आणि आम्ही सगळेजण क्वारंटाईन होतो. त्यावेळेस मी स्वतः हॉस्पिटलला जायचो कारण मी पण पॉझिटिव्ह होतो. त्यावेळेस हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलमध्ये जे पेशंट आहेत त्यांना धीर द्यायचो, काळजी करू नका, घाबरू नका, त्यांना तिथं हे करायचं. मग ज्यावेळेस मी निगेटिव्ह झालो त्यानंतर काही दिवस मी पण क्वारंटाईन होतो. त्यावेळेस फोनवर त्या ठिकाणी काय म्हणजे ज्यावेळेस आम्हाला पत्रकारांनी वगैरे फोन केलं त्यांना पण आम्ही सांगितलं की आम्ही, कारण आदेशच तसे होते कुणी बाहेर पडायचे नाही, हे करायचं नाही, आम्ही घरी थांबून त्या ठिकाणी मदत करायची. त्यावेळेस त्या माऊलीला जी मदत केली ती कायम भेटली का सांगत असते, तुझ्यामुळे तुझे दाजी वाचले. आणि त्याचा आनंद. दाजी वाचले म्हणजे मनोज भाऊ आहे. मला नातेवाईक नसला, भाऊ जर नसला रक्ताचा तरी पण मनोज कोतकर माझा भाऊ आहे असं त्या ठिकाणी ते हे होतं. त्याचप्रमाणे त्या पिरियडमध्ये भाजीपाला मिळत नव्हता. मी स्वतः त्या ठिकाणी भाजीपालाची गाडी पुढे मी त्या गाडी मागे पूर्ण जायचं. असे अनेक जे आरोग्यासंदर्भात जे किंवा कोरोनाच्या काळात असतील, म्हणजे मी फक्त माझ्या सहकार्यांनाच नाही तर जे कोणी माझ्या राजकारणात विरोधात काम करत होते त्यांना पण त्या ठिकाणी, कारण ती वेळच तशी होती. बरोबर आहे. त्यावेळेस ना कोणी दोस्त होता ना कोणी दुश्मन होता, कारण की त्या ठिकाणी घरातले सुद्धा गेल्यानंतर कोणी जात नव्हते. जे इतकी बेकार परिस्थिती त्यावेळेस असताना आपण त्या ठिकाणी सहकार्य करण्याचं काम केलंय आणि लोकांचे आशीर्वाद दुआ आपल्याला त्याला मिळाल्यात. शेवटाकडे जाताना एक गंमत म्हणून बरं का, तुमच्या मोबाईल मध्ये नंबर किती सेव्ह आहेत बरं? माझा पूर्ण डाटा फुल भरलाय. आता जर नाव टाकलं तरी पण सेव्ह होत नाही. मग त्यावेळेस मला 2-3 नंबर डिलीट करावं लागतं आणि मग ते सेव्ह करावं लागतं. आता इलेक्शन साठी मी त्यातले बरेचसे नंबर डिलीट केलेत का ज्यावेळेस आपल्या जवळच्या माणसांचे नंबर नसले किंवा काय, त्यावेळेस ते कामी येतात. म्हणजे हे प्रश्न याच्यासाठी विचारला मी, कारण तुमचं आणि तुम्हाला जोडलेले हजारो मित्र आणि त्या मित्रांचं एक जाळ संघटन आहे. म्हणजे यांचे बंधू आहेत ना अजित कोतकर, यांच्या लग्न जे आहे ते लग्न फक्त नगरपुरतं नाही राज्यात गाजलं. कारण 4 ते 5 हजार पोरं त्या लग्नात ते वराती समोर नाचायला होते. हे पहिल्यांदा घडलं नगरच्या इतिहासामध्ये. तुम्ही थोडे आकडा कमी सांगितलं. 5,000 मला जवळजवळ 8 ते 10 हजार ते तुम्हाला रील पण लागतात. अरे बापरे. तर एवढे पोरं. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही भेटले का सगळ्यांना चहा पाजता? काय गंमत आहे चहाची? दिवसभरात किती चहा होतात तुमची आणि तुम्ही किती लोकांना चहा पाजता? काय असतं आता चहा आम्ही प्यायचं कमी केलं की ज्या ठिकाणी आम्ही थांबतो म्हणजे आमचा आवडता ठेपा आहे आयुर्वेदचं कॉर्नर समोर. हो, तुमचे मित्र संभाजीराजे असते तिथं. तर त्या ठिकाणी थांबल्यानंतर काय असतं, आपल्यात चहा पाजणं म्हणजे एक माणुसकी आपुलकी माणुसकी त्या ठिकाणी समजली जाते. आणि मला एक तो छंद आहे का येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपल्यापाशी आल्यानंतर किंवा चहा पाजायचा. चहाला खूप पैसे लागत नाही. तर समजा तुम्ही मला चहा पाजला, या 4-5 जणांना चहा पाजला, त्यांच्यासोबत तुम्हाला पण चहा घ्यावा लागत असं नाही. त्यावेळेस आपण बरोबर थोडासा चहा घ्यायचा, नाही तर सांगायचं मी आत्ताच घेतलाय असं. आणि ते चहाने प्रेम वाटतं आणि आपण फक्त प्रेम मिळवायसाठी त्या ठिकाणी चहा पाजतो. बाकी त्यात काही नाही. काही चहाच्या माध्यमातून हा जो काही गोडवा आहे तुमचा मित्रपरिवार आणि तुमच्या नगरसेवक, त्यानंतर सभापती, एवढे मोठे पद तुम्ही भोगले किंवा त्या पदावरती काम केलं, जनतेसाठी काम केलं, तर हा चहा मार्गे मित्रपरिवार, नक्कीच मित्रपरिवाराचं किती मोठं योगदान आहे? मी तुमचे म्हणजे माझ्या प्रत्येक गोष्टीत प्रत्येक मित्राचा वाटा आहे. म्हणजे मला अनेक मित्र आहेत, त्यातले काही मित्र असे का मला फक्त सांगायचं उशीर आहे का मला हे पाहिजे, त्या ठिकाणी ते मिळतं. आणि ते देखील कोणताही मनात संकोच आणत नाही. दरवेळेस ज्याला मदत करायची किंवा दरवेळेसच हा काही गोष्टी मागतो किंवा बाकीच्यांना मदत करायला लावतो, तर ते कधीही बिचारे त्या गोष्टीसाठी संकोच मानत नाही. ते कायम माझ्याबरोबर आहे आणि माझ्या प्रत्येक वाट्या म्हणजे कामात माझ्या परिवाराचा आणि माझ्या मित्रपरिवाराचा ह्या
2 परिवाराचा कायम हिस्सा राहिलेला आहे. त्यामुळं आज मी इथपर्यंत येऊ शकलो. वा, मुलाखतीचा शेवट करताना एक जाता जाता असं तुम्ही ठामपणे सांगितलं की 16 जानेवारीला तुम्हाला दिसन काय होते, बरोबर. एक चुकीचा मी जे गेल्या अनेक वर्षापासून जे काम केलंय त्या कामाच्या माध्यमातून मी जे काही रस्ते केले असतील, गटार केले असतील, जे विकासाचे कामं केले असतील आणि त्याच्याबरोबर ज्या ज्या व्यक्तींसाठी मी धावपळ केली ते व्यक्ती माझ्यासाठी बाकीच्या मतदार राजांना सांगते म्हणूनच हा कामाचा माणूस आहे. त्याला तुम्ही मत द्या, नक्की ते उद्या तुमच्या पुढे तरी कामाला. आणि 100% ह्या जनतेच्या ऋणातून मुक्त व्हायसाठी गेल्या 7 वर्षात आम्ही दोघाही भावांनी अहोरात्र सेवा करण्याचं काम केलं. आणि त्यामुळेच आज जर 5-7 वर्षात फिरलोच नसतो तर आज त्यांच्या दारात गेल्यानंतर आम्हाला तिने उभंच केलं नसतं. उभं पण केलं नसतं, त्यांचे बोलणे ऐकलं नक्कीच. पण आज आपण जे काम केलंय, आज त्यांच्या दारावरती गेल्यानंतर जे आदराने विचारलं जातं हेच आपण खूप काय कमवलेलं आहे. वा, आणि त्याचा मला आनंद आपल्याला आहे. निवडणुकीसाठीच नाही तरी तुमच्या सगळ्या कारकिर्दी, सामाजिक कामाला, राजकीय कामाला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून देतो. थँक्यू. तुम्ही वेळ दिलात, आमच्याशी बोललात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.